पंजाब करार कर दी है, ओके जम्मू कश्मीर शुरू हो गया है। ओके जब पल्ली लिख लो, पल्ली लिख दिया उसने, LLI PALL है, 10 किलोमीटर है। यहाँ से 10 किलोमीटर। हाँ, ठीक है 10 किलोमीटर से आपने जहाँ पे नेशनल हाईवे में जाना है, हाँ फिर लेफ्ट को हो जाना, वो जम्मू के लिए रास्ता है। ठीक है चलो, पूरा चालू है ना सब वो? नेशनल हाईवे पूरा खुला है। ठीक है, अपने रोड भी ठीक है। ठीक है चलो थैंक। ये बॉर्डर रोड है, खराब रोड। ओके हमें इस पे दिखा इसलिए हम लोग यहाँ से आए। हाँ, ये बॉर्डर रोड है। ओके आएगा ये भी सही है, ओके, लेकिन रात के टाइम नहीं ये अच्छा लगता चलेगा। चलो सर थैंक यू, है। ये रोड थैंक यू सर। सो आता चेकआउट करतो, अशी रूम होती आमची कालची. नाश्ता वगैरे केला, लगेच उतरवा त्यांना सांगितलं, ते बोलले उतरवून देतो. चलो अभी लगेच लोड करते फिर निकलते. 285 किलोमीटर जायचं आहे आणि 285 हीच रेंज आहे आपली. कोइन्सिडन्स. आजचा टार्गेट आहे पठाणकोट. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल. पुढे आम्ही काल आलेलो इथपर्यंत मनसापर्यंत, पण इथे सगळा रोड पाण्यात डुबलेला होता, कमरेपर्यंत पाणी होतं. आता बहुतेक तरी कमी झालं आहे, नाहीच आहे पाणी वाटतं. हा वाटत तर नाही आहे, तेच जसं काय समुद्रच आहे बघा ना. गाड्यांमुळे लाटा पण येत आहेत. स्क्रू निघालेला आमच्या क्रॅश गार्डचा, आता लावून घेतो आहे आम्ही. चलो थँक्स, चलो बाय. 37 किलोमीटर स्ट्रेट आपल्याला याच रोडवरती. आता आपली राईड चालू केल्यापासून काहीच ना आपल्याला आहे ना जे पण प्रॉब्लेम्स आले पण त्याचं सोल्युशन पण लगेच भेटलं. म्हणजे खूप हेल्पफुल माणसं भेटतात आपल्याला, सगळे सपोर्टिव्ह माणसं भेटतात सो फार. सो मस्त वाटतं आहे. आणि आता आम्ही थांबलेलो ना, सगळे आम्हाला ज्या गॅरेजमध्ये आम्ही विचारत होतो ना इथे होईल का काम, काम नसेल होत तरी चालेल, पण ते लोक बोलत होते चहा पिता का, चहा पिता का, बसा. म्हणजे खूप मस्त आहे, हॉस्पिटॅलिटी खूप मस्त आहे या लोकांची, खूप आवडलं आम्हाला. गुजरातमध्ये पण मस्त आहेत लोक, पण पंजाबमध्ये तर अप्रतिम. शू कवरमध्ये पाणी गेला म्हणून मी हे काढले, शू कवर्स काढले, मग शूज होते फक्त, आणि परत ऑर्डर क्रॉसिंग आली, पूर्ण शूज परत ओले झाले. आज वाटतं पूर्ण ओले शूज घेऊनच जाणं आहे आपल्याला. बठिंडा लिहिलं आहे बहुतेक समोर, बठिंडा लुधियाना लिहिलं आहे बहुतेक. आणि हे मला समजत नाही, अरे यार इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये बोर्ड का नाही त्यांच्या इथे. मग बरोबर आहे ना, आपल्या इथे मराठीत बोर्ड लावायला सांगतो आपण. स्वतः लेफ्ट आपल्याला इथून, लेफ्ट सरळवाला नाही. ओके 4-5 रस्ते जातात इथून. सो तो टाकीवरती बसला, सायकल घेतली त्याने नवीन, फुल खुश आहे. लुधियाना 46 किलोमीटर आहे, पटियाला 123 आहे. आणि आपल्याला थोडंसं सरळ जाऊन लेफ्ट मारायचं आहे. 2.1 किलोमीटरने आपल्याला लेफ्ट आहे, आणि टोटल डिस्टन्स बाकी आहे 200 किलोमीटर एक्झॅक्ट. 4.25 तास दाखवते आपल्याला, बघूया आता किती वेळ लागतो. इकडे थोडे ओव्हरटेक करणारी पब्लिक थोडीशी जरा हे डेंजर आहे, लाईक कशी पण ओव्हरटेक करते. चेन मारतो, चेन मार, काहीच बोलू नको. थोडं 2 मिनटं सावलीत थांबलेलो पेट्रोल पंपला वाटी.
पेट्रोल नाही टाकला, फक्त सावलीत थांबलेलो आणि विचारत होतो रोड कसा आहे वगैरे, रिसेंटर करू दे. तर की थोडाच रोड असा आहे, त्याच्यानंतर हायवे लागेल. अजून 16 किलोमीटर आपल्याला हाच रोड आहे. रोडमध्येच खड्डे आहेत मोठे मोठे, सो जरा हे होत आहे. आणि आता मला भूक पण लागायला लागली आहे. किती वाजलेत? 12:30 वाजले. मला भूक लागली आता. सोडावाला आहे की बसायला आहे? अच्छा भाई साहब, गोटी सोडा मिल गया हमको. आगे पानी भरा है, पानी नहीं है ना. पठानकोट रास्ता अच्छा है. सोडा प्यायला थांबलेलो आम्ही. मस्त सोडा पिला, फ्रेश झालो. पिछवाड्यामध्ये दर्द होता, तो पण जरा कमी झाला. आणि आता परत राईड चालू केलं. नकलगडचा पण एक स्क्रू निघला आहे, सो नकलगडचा स्क्रू पण लावायचा आहे. एक काय काय निघतं आहे, हळूहळू लावायला लागेल. NH44 फुल्ली क्लोज्ड आहे, म्हणजे जो पठाणकोट टू श्रीनगरचा रोड आहे तो फुल्ली क्लोज आहे. आणि जो पठाणकोट टू श्रीनगर जातो अजून एक रोड, मुघल रोड बोलतात ज्याला, की तो पार्शली ओपन आहे. लाईक बॅचमध्ये सोडतात, म्हणजे एक टाईम विंडोज दिले आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये गेलो तर ठीक, जर ती टाईम फ्रेम चुकवली तर मग सोडत नाही ते लोक. आम्ही 2 सप्टेंबरला निघालो डोंबिवलीवरून आणि आता 5 सप्टेंबर आहे आज. आणि आम्ही आज पंजाबमध्ये, रात्रीचा स्टे आपला पठाणकोट आहे. ॲक्च्युली की पुढे जाऊ शकतो आम्ही थोडंफार, जम्मूमध्ये वगैरे पण राहू शकतो एका दिवसात स्ट्रेच करून, पण नाईट ड्राईव्ह अवॉइड करतो आहे म्हणून नाही जाते. अदरवाईज इझी आहे. तुम्ही जर येत असाल ना आणि नाईट ड्राईव्हमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ना तर तुम्ही करू शकता. आम्हाला थोडं सेफ नाही वाटत म्हणून आम्ही नाही करत. थोडा क्लिअर स्काय खूप दिवसानंतर बघतोय मला वाटतं आपण. नदी बघा किती भरून भरून वाहते गाईज. हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंसं मी. सतलज नदी आहे, सतलज. राईट. आता हा भारीवाला हायवे वाटतं, नशीब माझे आमचे. पठाणकोट अजून 125 किलोमीटर आहे. अमृतसर 92, 10 किलोमीटरने होतं हॉटेल आणि पोचलो आहे आम्ही 10 किलोमीटर. हे 10 किलोमीटर फुल फास्ट केलेत आम्ही. थांबलो आहे आम्ही हॉटेलमध्ये. खूप गरमी आहे बाहेर. अजून किती बाकी आहे आपला? 130 समथिंग बाकी आहे. तो बघूया आता. हॉटेलचा ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे, लाईक बाहेर पण. बघूया. एक बटर चिकन ऑर्डर केलं आम्ही आणि बटर रोटी आणि बटर नान. अरे रास आहे. आता या हॉटेलमध्ये थांबलेलो आम्ही. आता आम्ही जलंधरमध्ये आणि सरळ जायचं आता आपल्याला. इथून रोड प्रॉपर सरळच आहे.
हे ग फॉग लाईट ऑलमोस्ट पडणार होती आपली. सो आता आमचा डिसिजन चालू आहे इथून जम्मू जायचं की पठाणकोट जायचं. बघू एक मिनटं जम्मू किती आहे. इथून 3 तास दाखवतं 109 किलोमीटर. करू शकतो आपण आज. सो आधी आता आमचा प्लॅन होता की पठाणकोटला जायचं. 7 वाजून 38 मिनटं झालं. 5:30 झालं होता आणि आता इथून आम्हाला जम्मूला 135 किलोमीटर आहे आणि 3 ते 17 मिनटं दाखवतो. जर आम्ही आज जम्मू क्रॉस केलं तर आम्ही मे बी उद्या जर मुघल रोड चालू केला आणि जाऊन दिलं तर उद्या श्रीनगरला पोचू शकतो. सीन असा आहे की आम्ही पठाणकोटनं जाता डायरेक्ट जम्मू चाललो आहे. कारण की जो NH44 आहे तो तर क्लोजच केला आहे पूर्ण. म्हणजे उधमपूरवरून चालू होतो तो श्रीनगरला संपतो तो रस्ता पूर्ण बंद केला आहे. कारण की खूप लँडस्लाईड झाले आहेत तिकडे. आणि ॲज पर JNK ट्रॅफिक पोलीस फक्त मुघल रोड चालू आहे तो पण स्पेसिफिक टाईम स्लॉटमध्ये चालू ठेवला आहे त्यांनी. सो आता बघूया. आमचा विचार आहे जम्मूला जाऊन थांबलो तर पटकन त्या रोडने जाता येईल सोडत असतील तर. जर पठाणकोटवर असू तर परत जम्मू जायचं आहे त्याच्यानंतर मग परत सोडता येईल नाही सोडता येईल तो पण एक वेगळा डिसिजन आहे. सो आजच जम्मू जाऊन थांबूया. भले जम्मूला 1-2 दिवस थांबायला लागेल 3 दिवस थांबायला लागेल बट जम्मूमध्येच थांबायला लागेल. सोडलं की पटकन जाऊ शकतो आपण. असा आमचा प्लॅन आहे. आता 1.5 किलोमीटर नंतर आम्हाला लेफ्ट आहे. ते पुढे नदी आहे ती तुम्हाला दिसत असेल तर बघा तिकडे नदी आहे. भरली आहे पूर्ण भरून भरून वाहते नदी. लेफ्टला टाकतो थोडीशी गाडी सो तुम्हाला दिसेल नदी. हे बघा पूर्ण भरली आहे. आता सूर्यदेवताचा प्रकोप डायरेक्ट तोंडावरती होत आहे. सो सनवायझर लावायला लागेल. तरी पण त्रास होतोच आहे. डायरेक्ट समोरच आहे सूर्य. हा ना डायरेक्ट सूर्य समोरच आहे आमच्या. हिला पाणी नाही आहे. ठीक आहे बाई चांगलं आहे. पाणी नाही आहे चांगलं आहे. ओसरलं आहे. सो आता हे दादा आहेत ना यांना थांबून विचारलेलं. आम्ही रेकॉर्ड नाही केलं त्यांच्या प्रायव्हसीसाठी बट ते बोलले की जम्मूपर्यंत रस्ता ओपन आहे त्याच्यानंतर ॲडवायझरी आहे की जाऊ नका म्हणून पुढे. तर आता बघूया कसं आहे काय आहे. जुना ब्रिज आहे फटाफट क्रॉस करू. राम 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 राम. सो आता आपण इकडे NH44ला कनेक्ट करणार आहे. सो आता आपल्याला थोडंसं सरळ जाऊन परत लेफ्ट मारायचं आहे. श्रीनगर रुकवाएंगे शायद से. रुके जाए. गाड़ी नंबर लिखवाना पड़ेगा. लिखवाना पड़ेगा. कहाँ से आए आप? मुंबई से बॉम्बे से. कहाँ जाना? अभी श्रीनगर जा रहे हैं. जम्मू रुकेंगे आज. हाँ टूरिस्ट जा रहे हो? हाँ घूमने जा रहे हैं. अभी तो उधर पानी पुनी. नहीं हम जम्मू जाके रुकने वाले हैं. अच्छा बम्बे भाई मोटरसाइकिल आई? हाँ मोटरसाइकिल. कितने दिन हो गए? अभी आज चौथा दिन है हमारा. अच्छा और पानी पुनी पीना दसो. वाटर नहीं अभी रात हो जाएगी फिर हमें. जाओ जाओ. पानी तो नहीं पीना आपने? ओए पानी. वाटर वाटर नहीं पानी है हमारे पास. चल थैंक यू सर. काहीच पाण्याला फोर्स बघा. आणि थांबवलेलं आम्हाला पोलिसांनी पण सोडून दिलं लगेच. नंबर पण नाही लिहायला सांगितलं त्यांनी. त्यांना बोललो लेट होते आम्हाला. काहीच नाही बोलले. फोर्स बघा पाण्याला काहीच.
सनसेट झाला तिकडे, सनसेट बघायला नाही भेटला कारण की आपल्या पुढे खूप काय काय होतं. अजूनपर्यंत वॉटर क्रॉसिंग नाही आली आणि होपफुली वॉटर क्रॉसिंग येऊ पण नाही. हे सगळं भरलेलं होतं. आत्ता पाणी कुठे कमी झालं आहे. आपलं गाव एक्सप्लोर करतो आहे आपण यार. एक काय खूप मजा येते, मला तर खूप मजा येते या राईडमध्ये. लडाखला जायला भेटेल नाही भेटेल मला नाही माहिती, पण ही जी राईड केली आहे ती टोटली वर्थ इट आहे इथपर्यंतची. ओ वाव, रेकॉर्ड कर वर्टिकल ब्लॉगला. एक मिनिट. हां पंजाब करार कर दी जाए. ओके. जम्मू कश्मीर शुरू हो गया. ओके. जब पल्ली लिख लो. पल्ली लिख दिया उसने. PALLI. PALL है. 10 किलोमीटर है. यहाँ से 10 किलोमीटर. हाँ, ठीक है. 10 किलोमीटर से आपने जहाँ पे नेशनल हाईवे में जाना है. हाँ. फिर लेफ्ट को हो जाना, वो जम्मू के लिए रास्ता है. ठीक है चलो. पूरा चालू है ना सब वो. नेशनल हाईवे पूरा खुला है. ठीक है. रोड भी ठीक है. ठीक है चलो थैंक. ये बॉर्डर रोड है, खराब रोड. ओके. हमें इस पे दिखा इसलिए हम लोग यहाँ से आए. हाँ, ये बॉर्डर रोड है. ओके. आएगा ये भी सही है. ओके. लेकिन रात के टाइम नहीं ये अच्छा नहीं है. चलेगा. चलो सर थैंक यू. ये रोड थँक्यू सर. हां ते बोलतात सो आम्ही बॉर्डर रोड घेत होतो ना काहीच. ते बोलतात की बॉर्डर रोड नका घेऊ, इथून 10 किलोमीटर जा, कारण की बॉर्डर रोड पाकिस्तानच्या खूप जवळ आहे. आणि आता आम्ही लेफ्ट घेणार आहे नॅशनल हायवेसाठी. हा बघा नॅशनल हायवे NH44. बापरे, नॅशनल हायवेचं स्वागत आहे. हां काहीच पाठी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ, तर माझा माईक बंद होता, स्वतः चालू केला. काय ब्रिज बनवतात मोठे म्हणजे आत्ता थोडा स्ट्रगल करायला लागतो आहे यांना, बट एकदा झाले ना ब्रिज की काहीच स्ट्रगल नाही आहे. बॉक्स लूज झालं तर सांगा. गोवामध्ये पोचलो आहे काहीच आम्ही आता. अजून 1 तास 22 मिनटं दाखवत आहे. रोड एकदम वर्स कंडिशनमध्ये तिकडचे. आणि आता वाजल्या 8:30 ऑलमोस्ट 8:27 झाल्यात. ॲडवेंचर तो हो रहा है भाई, ॲडवेंचर तो होना ही चाहिए. सो गाईज अजून पण आपल्याला 30 किलोमीटर्स आहेत. 9:52ला पोचणार आहे आपण. 52 मिनिट्स दाखवत आहे. रस्ता खूप घाण आहे आणि रस्त्यामध्ये धूळ एवढी आहे बघा. हा वंदे मातरम. हे बेबी घेऊन टाकू 1600मध्ये. क्लीन एकदम. लाईट लागत आहे. पार्किंग सेफ आहे ना. सो आता मी रूम घेतली आहे. तुम्हाला रूम दाखवलीच मी. मस्त होती रूम. 1600मध्ये भेटली आम्हाला. तर चला लेट्स गेट इट डन. सो आजचा व्लॉग इथेच एंड करूया आपण. आणि तुम्हाला उद्या भेटेन मी. आता उद्या काय होतं, रोड कंडिशन कशी आहे त्याच्यासाठी उद्याचा व्लॉग बघा. चलो बाय.